हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बघा, आतापर्यंत आपण बाकीचे डेरिव्हेटिव्स वगैरे बघितले, ते इझी होते. आता हा वाला क्वेश्चन बघूया. हा थोडा हार्ड वाटत आहे. याला पॉवरचा पॉवर आणि त्याचा पॉवर इन्फिनिटिव्ह आहे, त्यामुळे ते थोडं स्टुडंटला हार्ड वाटत आहे. तर ते आपण आज बघूया. इथे स्टुडंट करायचं आहे dy/dx इज इक्वल्स टू y² अपॉन x इन ब्रॅकेट 1 मायनस लॉग y. सो गिवन आहे आपल्याला y इज इक्वल्स टू x टू द पॉवर x टू द पॉवर x टू द पॉवर इन्फिनिटी. सो आपण आधी गिवन डेट लिहून घेऊया. बघा, गिवन डेट मी इथं लिहिलेलं आहे. आता गिवन काय आहे ते लिहूया. y इज इक्वल्स टू x टू द पॉवर x टू द पॉवर x टू द पॉवर इन्फिनिटी. बघा, इथे एक्सचा कितीही वेळा आपण पॉवर लिहू शकतो. सो मग ही व्हॅल्यू कशाची आहे? वायची आहे. मग आपण इथं असं लिहू शकतो, y इज इक्वल्स टू x टू द पॉवर, आणि x टू द पॉवर x टू द पॉवर वायची दिसत आहे, त्यामुळे याचा पॉवर आपण y लिहू शकतो. देन मग आता इथे आपल्याला लॉग घ्यायचा आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घ्यायचं. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेतल्यावर इकडे सुद्धा आपल्याला लॉग वाय करावं लागेल. इज इक्वल्स टू इकडे सुद्धा लॉग एक्स टू द पॉवर वाय करावा लागेल. आता इथं लॉगचा फॉर्म्युला अप्लाय होते. लॉगचा फॉर्म्युला बघा कसा आहे सांगते. लॉग एक्स टू द पॉवर एम इज इक्वल्स टू, हा जो एम आहे हा पुढे येऊन जाईल असा, आणि हा लॉग एक्स त्याच्या नंतर लिहावा लागतो. ओके, तर हा फॉर्म्युला यूज होईल. सो इथं पॉवर काय आहे? वाय आहे. सो आधी इकडे लॉग वाय लिहून घेऊया. पॉवर वाय हा समोर येईल आणि त्यानंतर आपल्याला लॉग एक्स असं लिहावं लागेल. देन आता याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा शॉर्ट फॉर्म आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचा असं लिहत असतो. आता वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. लॉग समोर आहे म्हणून. बघा, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? असा आपला डेरिव्हेटिव्ह असतो लॉगचा. लॉग एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. सो इथं लॉग वाय आहे, तर आपल्याला 1 अपॉन वाय घ्यावा लागेल. आणि आता वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? dy/dx. देन आता इथं प्रोडक्ट रूल यूज आहे. प्रोडक्ट रूल काय म्हणतो आपला? बघा, सपोज हे फर्स्ट फंक्शन हे सेकंड फंक्शन असं आपण कन्सिडर करू. आपला प्रोडक्ट रूल म्हणतो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. बघा, इथे तुम्हाला लागल्यास लिहून देते मी. कुठे लिहून? इथे लिहून देते. बघा, सपोज फर्स्ट फंक्शन हे यू कन्सिडर करू. यू इंटू व्ही असेल, तर प्रोडक्ट रूल कसा यूज होईल? इथं फर्स्ट फंक्शन इथं यू आहे. सो इथं फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे यू ॲज इट इज राहील, आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. व्ही हा सेकंड फंक्शन आहे ना, असं होईल. प्लस आता व्ही ॲज इट इज ठेवावं लागेल आणि यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, du/dx. ओके, असाच प्रोडक्ट रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर बघा, इथं काय होईल? आधी वाय ॲज इट इज राहील. वाय हा फर्स्ट फंक्शन असल्यामुळे, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, मीन्स सेकंड फंक्शनचा. सो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इथेच बघितला आहे आपण. आणि त्यानंतर आता प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, मीन्स इथं सेकंड फंक्शन लॉग एक्स आहे, सो ते ॲज इट इज राहील. आणि आता वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx होत असतो. ओके, आता हे dy/dx आहे. इकडे सुद्धा आपल्याला dy/dx दिसत आहे. सो आपण हे dy/dx इकडे आणू शकतो.
पण आणताना नुसतं आपल्याला dy/dx नाही आणता येईल, आपल्याला ही पूर्ण टर्म तिकडे न्यावी लागेल. सो बघा आपण लिहून घेऊ. आधी हे इकडलं लिहून घेऊ. 1/y dy/dx. आता इथं याला प्लस साईन आहे, इकडे मायनस करावं लागेल. = इकडे आल्यावर ते मायनस होईल. आणि dy/dx log x हे पूर्ण आणावं लागेल, परंतु dy/dx आधी लिहूया. सो dy/dx आणि नंतर आता हे log x लिहू. आणि आता राहिलेलं बाकीचं या साईडनं लिहून घेऊ. काय राहिलं? y × 1/x. सो हे मल्टिप्लिकेशन होत असतं, y × 1 y होईल. सो आपण y/x सुद्धा लिहू शकतो. आता dy/dx कॉमन काढावं लागेल. इथं सुद्धा dy/dx आहे, इथं सुद्धा dy/dx दिसत आहे. सो हे कॉमन निघेल दोघातून. dy/dx बी द कॉमन. आणि आता राहिलं काय मग? इन ब्रॅकेट 1/y हे मायनस आणि हे log x. ओके, = y/x. सो देअरफॉर dy/dx लिहून घ्यायचं. = ही जी टर्म आहे ही पूर्णची पूर्ण टर्म इकडे जाईल, परंतु = इकडे जाईल. पण असं असतं, हा आता डिनोमिनेटरला आहे, तर हा इकडे गेला न्यूमरेटरला जाईल. सो मी करून दाखवते. हे y/x आहे. आता डिनोमिनेटरला आहे, ही इकडे गेल्या न्यूमरेटरला जाईल, म्हणजे याला मल्टिप्लाइड होईल. आणि आता राहिलं काय मग? हा इकडे गेला. आता 1 - log x हे न्यूमरेटरला आहे, हे डिनोमिनेटरला जाईल, म्हणजे याला इंटू 1 - log x येईल. सो = बघा ॲन्सर मिळणार आहे. dy/dx = y × y² अपॉन x इन ब्रॅकेट 1 - log x हे ॲज इट इज लिहून घ्यायचं. तर बघा आपलं प्रूफ आलेलं आहे. सो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी. थँक्यू.